आणि तशीच मॅच देखील रंगली। शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहिला एक बॉल 6ची गरज असताना एक बॉल 5 मध्ये तो सामना जरूर आला, परंतु आज श्री गणेश मानकिबरी टीमने तो सामना जिंकला। अभिनंदन हार्डक टीम, जयमान जोवेली भरपूर चांगला खेळ तुम्ही देखील दाखवला। शेवटच्या बॉल पर्यंत तुम्ही लढला, हरकत नाहीये। पुढील वाटचालीस तुम्हाला भरपूर साऱ्या आम्ही शुभेच्छा देऊ। आणि आता तुम्ही पाहताय मदरच्या पद्धतीत इतकाच मोठा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। सुरेशदादा कडव देखील आले, त्यांचे बरोबर स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वर्गीय सुनील भगत स्मृती 11 जयमान क्रिकेट संघ ढवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय मिजिया 11 बदलापूर बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवरती वाई देतोय समोर बॅटर आता सुनील आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय जीवन आणि सुनील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाज वाई आता सज्ज होतो, खूप चांगले क्षेत्ररक्षणाची बिबी रचना। शॉर्ट टर्मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेटला एजर्सला तुम्ही पाहताय। त्यानंतर बी शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल। मॅडॉनला खेळाडू आहे। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागडी संयुक्त विद्यमान ही स्पर्धा तुम्हाला पाहायला जरूर मिळते। बदलापूर गाव चषक सामना सुरुवात, दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट, बोथ टीम शो द गुड गेम। पहिलाच बॉल, वाड शॉट, एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा आहे आणि त्याच दिशेला बॉलला मात्र भिरकावून दिलाय। बॉल चाललाय एका डब्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। तीन वाजून 00 मिनिटांनी आता सामन्याला सुरुवात। पहिला बरोबरती चौकार वसूल केला। फुलटॉस होता, ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला टायमिंगच्या दरबरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। मागील बॉलवरती नजाकत, या बॉलवरती ताकद, बॉल सीमा पार, षटकार। खेळाडू पुढे सरकला आणि बॅटची कडा घेऊन बॉल मात्र त्याच्या मागे ट्रॅव्हल जरूर होते, परंतु इथे धाव मंडा नाहीये। वाईदला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय। पहिल्या बॉलवरती चौकार वसूल केला, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला। इथे बॅटची कडा घेतली, 3 बॉलमध्ये 10 धावा त्यांनी खर्च केला। या मॅच मध्ये 5 षटकाची मॅच आहे। 5 षटकामध्ये षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा आपण एन्जॉय करतोय। राईट नंबर द विकेट, इथे देखील फुल टॉस, फटका चांगला आहे। पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेस करतोय, मोठी चेस होती अक्षरच्या मोठ्या दरीला भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। धावफलक वेगाने पुढे सरकेल, 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। आमचे जवळचे मित्र चेतनजी केवने ते देखील आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। चेतन केवने हे नाव मोठं आहे ढवलेपाडा गावामध्ये। गतीमध्ये मिश्रण, परंतु सेम रिझल्ट तुम्हाला बाहेर मिळेल। क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर, फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, चेरन। भाषा बोलतोय मात्र मध्ये सुनील केवनेला तुम्ही पाहताय। आज सचिन केवने देखील टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। डावकर आताचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे। बागडी एक्सप्रेस धारताना दिसेल आज या मैदानावरती। इथे लोवर फुलटॉस होता, पंचांकडे दाद मागितली, फलंदाज बाद
सुनीलला मैदान सोडावं लागेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय गोल्डन विकेट होती आणि आता अखेर पाहतोय इथून थेट परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. स्पोर्ट्सच्या बॅट नवी म्हणेन सुनील केवलेच्या बॅट पदर आपण धाबा जरूर पाहिल्या. प्रशांत सूर्यराव यांचा स्पोर्ट्स शॉप स्वामी स्पोर्ट्स आणि त्याच स्वामी स्पोर्ट्स मधून आपण पाहतोय खरं तर ही बॅट घेतली आहे सुनील केवलेनं. तुम्ही देखील विजिट करा स्वामी स्पोर्ट्सला. प्रशांत सूर्यराव जे नामांकित पंच आहेत त्यांचा स्पोर्ट्स शॉप हेनरी पाटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर तुम्ही पाहताय ही बॅट देण्यात आली आहे. आणि इथे मात्र तुम्ही पाहताय फलंदाज बाद घोषित करण्यात आले. चला फलंदाज बाद आहेत सुनील या पण मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये आता सचिन केवणे दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्हाला आता पाहायला मिळेल षटक क्रमांक पहिला संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये भरपूर समाचार घेतलं. वाईटचा षटक क्रमांक दुसरे घेऊन तोही देतोय गोलंदाजी मार्क वरती. नन्ना पहिला बॉल फेस करतोय. अपील केली इथे मात्र पंचांकडे 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती उभा होता. जीवनला तुम्ही पाहताय आणि आता जीवनदान त्याला मिळालंय कारण ऑफस्टिक वरती होता त्यामुळे पंचांनी आता इथे सेफ आहे असं सांगितलं कारण अपील जरूर झाली होती या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा नन्ना गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. राईट नंबर विकेट सज्ज होत असताना अधिकचा वेळ खर्च करू नका या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये भरपूर उशीर झाला. गतीमध्ये मिश्रण फटका चांगला आहे. यापुढे एक्स्ट्रा कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक भरपूर दूर त्याच्या भागाच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार. धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये आता सचिन केवलेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे कारण सुनील बाद झाला. हा ट्रॅकर अजून एक देखणा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून एक पुस्तकी फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. बॉलला त्याने अडवलंय. दरम्यान उत्तम फेक करतील. धाबा किती मिळतील 2 धाबा इथे देखील रोखू शकत नाहीयेत. खरं तर हे मैदान तुम्ही पाहताय चौफेर बाजूला गवताचा हिरवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. गवताचा गालीचा पसरलाय आणि त्यामुळेच की काय 7 जण खेळाडू डाईव्ह लगावतात. पंकज बोलेने देखील सूर मारला होता मागील मॅच मध्ये. त्यानंतर आता तुम्ही पाहता इथे मात्र डीप मध्ये खेळाडू वाईट देखील धावत पडत पोहोचला. सूर मारत असताना त्यांनी बॉलला अडवलंय परंतु या मैदानावरती तुम्ही पाहताय कोणत्या प्रकारची दुखापत देखील होत नाहीये कारण गवताचा गालीचा तितका मोठा पसरला. इथे देखील फ्रंट फुटला गेले होते मग बॅक फुटला आले. पंच करण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना तो इथे एक अनुभवी खेळाडू आहे. कित्येक वर्ष तो चांगला क्रिकेट बदलापूर टीमसाठी खेळत आला. मिर्झा 11 हे नाव भरपूर मोठं आहे. मागील 4 ते 5 वर्ष मागे गेलो तर नेहमीच या नावाची चर्चा होती. शफल झाले. क्रॉस बॅटने घेतलाय. गोल गिरकी घेतली. बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. आता भरपूर वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती धाबा जोडल्या गेल्या या मॅच मध्ये आतापर्यंत.
32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. भोर साहेबांना तुम्ही पाहताय ज्यांचं डीजे ऑपरेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेट विथ संगीत हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. आमचे बाबू शिंदे देखील जोडले जातील थोड्याच वेळामध्ये. इथे देखील बेगीट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही घ्या. बॅट अँड बॉलचा बॉटम पार्टच्या मधनं टप्पा पडला भरदा वेगानं बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. अखेर डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 2 षटकांची अंतिम टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती धाबा आतापर्यंत 32. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या या बॅच मध्ये. चला वेळ थोडंसं कमी खर्च करा टीम मिझिया 11 कारण 32 धाबा आता जोडल्या गेल्या. 5 षटकांची ही देखील बॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 5 षटकामध्ये कमीत कमी इथून 60 धाबा उभ्या कराव्या लागतील कारण आपण पाहिलं असेल याच मैदानावरती 83 धाबांचं टार्गेट देखील चेस झालं. याच मैदानावरती मागील बॅचमध्ये आपण जर पाहिलं तर जवळजवळ 73 धाबा चेस करायच्या होत्या आणि तो सामना देखील फक्त 5 धाबांनी गमावला टीम जोबेली संघानं. म्हणजे या मैदानावरती काही होऊ शकतो. 6 चेंडूमध्ये 1 धाव देखील याच मैदानावरती रोखली गेली आहे टीम शिवशक्ती कडाव संघाच्या माध्यमातून. त्यामुळे काही होऊ शकतो. उद्या इनॅक्शन मध्ये आहेत. गोरदाज अफरात येतोय, अरफात येतोय गोरदाजी बार्कवरती. षटक क्रमांक 3 घेऊन अरफात आता दाखल झाला. टीम कोणतीही असू दे मग डीएम बॉयज असेल त्यानंतर मिझिया असेल त्यानंतर क्रिशा असेल परंतु 12वा टीम बदलापूर टीमचा 12वा खेळाडू फिक्स असतो. तो म्हणजे आमचा भाईजान ते फिक्स असतात कारण ते लकी 12 बांध आहेत त्यामुळे त्यांची जागा फिक्स असते. आणि आता षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी बार्कवरती का उशीर करताय टीम मिझिया 11. पंच जरा ताकीद द्या. अरफात दाखल होतोय. षटक क्रमांक 3 घेऊन समोर तुम्ही पाहताय अरफातच्या अगेन्स्ट वांगणी एक्सप्रेस सचिन केवने आता दाखल झाला या मॅच मध्ये. इनॅट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. कशा प्रकारची बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. पहिला बॉल बेगिट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर बॅट वरती नाहीये. इथे मात्र बॉल त्यांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. सेफ आलेत बॉलला तुम फेक करतील दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय बदलापूरचा संघ घरच्या मैदानावरती खेळतोय तर दुसऱ्या बाजूला वांगणी बागून आलेला ढवळीपाडा. हा ट्रॅकर होता कसा सडेल. सचिन केवनेला तुम्ही पाहताय ऑन साइडला बॉलला फेकून दिलाय सिक्सर. जिंकण्याच्या बाटमधून धावफलक मरीपुरा वेगाने आता पुढे सरके टीमची टोटल जाऊन पोहोचल्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत. बिगिट करण्याचा प्रयत्न एस्टनच्या मागे फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक चेक सिंगल धाव इथे जोडली जाईल आणि त्या सिंगलच्या साथीने धावफलक विमाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 39. नेक्स्ट मॅच गावदेवी क्रिकेट संघ खरबई विरोधात मिताली 11 श्री गणेश कासगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस संपन्न करतोय त्यामुळे आपण यायचं आहे. खर तर चेअरमन ढवलीपाडा संघ आज मैदानावरती खेळतोय. सुनीलदादा भगत स्मृती ढवलीपाडा हा संघ मैदानाच्या मध्ये खेळत असताना प्रतापजी भगत साहेब जे ठाणे जिल्हा सचिव आहेत त्यांनी हा संघ बांधलाय. पहिला बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होतोय जरूर. नुरा कोहारी पोहोचले होते परंतु इथे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावरती जोडी जाईल. सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. जर 60 धावांपर्यंत रोखण्यामध्ये यश आलेलं टीम ढवलीपाडा संघाला तर इथे मात्र दुसऱ्या डावामध्ये नुरासारखा बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये एजाज सारखा एक चांगला खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज अरफात आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर करतोय. एक षटकार त्याच्या अगेन्स्ट ठोकलाय सचिन केमने या मॅच मध्ये. फुल टॉस होता त्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक उपस्थित झेल स्वीकारलाय आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. पंचांचा निर्णय असणार आहे की बॅट्समनचा रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू.
त्यामुळे आता तिसरे पंच चेक करतील. चला तिसरे पंच पण यायचं. साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. चला तिसरे पंच आपण या. चला प्रज्वल खडकबान. आपण यायचं आहे. साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. नक्की घडलंय काय. अंपायर सिग्नल नो बॉल. चला लाईव्हला आता तुम्हाला पाहायला मिळेल टीव्ही स्क्रीन वरती. दूध का दूध और पाणी का पाणी आता गौरव सावंत तुमच्यापर्यंत पोहोचवतील. पंच याबरोबर ती धाबा काहीच नाहीये ना, फक्त नो बॉलची एक असणार. यस, ऑन साइडला फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. गुरदा सज्ज होतोय. बिग हिट. नो बॉल वरती आपण पाहतोय फलंदाज बचावला गेला आणि आता जीवनदार मिळाल्यानंतर जखळी वाघ मैदानाच्या मध्ये ढरकाळी फोडतो त्याच्या बाटमधून. बॉल सीमा पार षटकार. तुम्हाला पाहायला मिळतील. 47 धाबा धापलकावरती जोडल्या गेल्या. या बॅच मध्ये तुम्ही पाहता इथे मात्र नो बॉल वरती फलंदाज बचावला गेला. तदनंतर पुन्हा पडे त्याच्या बाटमधून सिक्सर इथे आलाय. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. काही फायदा नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा सिक्सर. शेख यांचं आगमन झालंय. खास करून एक चांगले संगीतकार देखील आहेत ज्यांच्या मधुर मुखातून आपण सातत्याने चांगली चांगली गाणी, मग विठोबा रखुमाईचं संगीत देखील आपण ऐकलंय. निसरबाई शेख यांच्या मुखातून नवीन गाणं देखील त्यांचं येणार. भरपूर ट्रेंडिंग होते ते संगीत होतं. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 53 धाबा. 12 चेंडू 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धाबा 53. यस डीजे. क्रिकेट संघ खरबई विरोधात श्री गणेश पिताली 11 कासगाव. षटक क्रमांक 14.
पहिला बॉल ऑन साइडला घेतला डबा बाटनं बॉल चाला बॅट विकेटला सिंगल इथे एकपटी जातीये दुसरीचा इथे मात्र प्रयत्न देखील नाहीये कारण सचिन केवणे भरपूर फॉर्म मध्ये आहे आणि आता तो दाखल झाला स्ट्रायकिंग एअरवरती 2 सिक्सर त्याच्या बॅटपत्र आपण पाहिलेत जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय सचिन केवणेला त्यावेळेस तो घातकी रूप धारण करतोय आणि या बॅचमध्ये देखील तसंच काही चित्र आपण पाहिलं कारण तब्बल त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आपण पाहिलेत या बॅचमध्ये आणि आता षटक क्रमांक 4 घेऊन पुन्हा एकदा तोही देतोय या बॅचमध्ये तोहितला इथून कब्बा करावा लागेल कारण 10 धावफलकावरती प्रचंड वेगानं आता इथे मात्र वाढ झाली आहे धावफलक जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती आतापर्यंत 54 गोलंदाज नन्ना सज्ज होतोय पुढे आता गोलंदाजी मार्कवरती इथे देखील फटका चांगला आहे गॅप शॉट सिलेक्शन बॉल मात्र अलोंग द कार्पेट निघून चालल्या जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पंचाकडे न पाहता त्याने मैदान सोडलंय ही खेळाडू इथे आहे एकदा जोरात आणा सचिन साठी फलंदाज बाद जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची गरज लागेल त्यावेळेस तुम्ही या मुथूट फायनान्सला भेट देऊ शकता त्याचे काही पदाधिकारी आमच्यासोबत जोडले गेले प्रथमजी कर्णिक त्याचबरोबर ना तेजसजी कांबरी अक्षयजी कडव आणि मृणालजी गायकवाड यांचं इथे आगमन झालं त्यांचंही बऱ्यापूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत नवीन खेळाडू मध्याचारपदी दाखल झाला यावेळेस भूषण बैकरला तुम्ही पाहता अजून एक चांगला खेळाडू आता मध्याचारपदी दाखल होतोय इथे देखील टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बळर घेतोय परंतु अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली नुरा कोहारीला तुम्ही पाहता त्यांच्या मागे एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे परंतु शांत स्वभावाचा खेळाडू आहे कधीही कोणत्याही प्रकारचा वादविवाद तो करत नसतो पंचाच्या निर्णयाचा नेहमीच तो आदर करत असतो असा एक चांगला खेळाडू इथे फटका चांगला आहे धाबा देखील चांगला भेटतील 20 शेप मध्ये ड्राईव्ह केलाय बॉल डीप मध्ये जातो दरम्यान एक सिंगल इथे एक पडली आणि आता दुसरीचा प्रयत्न थांबवलाय परंतु मैदानापती सलामीला गेलेला जीवन अजूनही खेळतोय ही जमेची बाजू आहे धावफलक सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना रितेश भोपी आम्हाला माहिती देतात 59 इथे देखील बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू स्पर्श होतोय बॉल चाला डीप मध्ये मिड विकेटला 2 धाबा एकपडचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसरी धाव देखील प्रचंड वेगाने इथे मात्र पूर्ण केली प्रचंड वेग आता धारण करत असताना दोन्ही बॅटर त्यांना माहिती या मॅच मध्ये एका एका धाब्याची किंमत काय त्यामुळेच की काय आता इथे 2 धाबा देखील पुन्हा आता एक पडल्या आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 62 धाबा इथे फटका चांगला आहे पुन्हा एकदा तुम्ही पाहता एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षकाला भरपूर मोठी चेस होती परंतु बॉल नाही थांबणार बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार
थँक्यू सो मच. सहा चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. चला दोन्ही टीम गावदेवी क्रिकेट संघ खरबई विरोधात श्री गणेश मिताली 11 कासगाव. दोन्ही टीमची कॅप्टन विनंती आहे आपण टॉस साठी या. मिताली 11 श्री गणेश कासगाव विरोधात गावदेवी खरबई. जीवनच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. करण भगवान धुळे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज लावण्यात आला. चला पंच 20 मिनिटं पूर्ण झालेत. 21 मिनिटं झाले त्यामुळे एक खेळाडू तरियाळ वर्तुळाच्या आतमध्ये घ्यायचं आहे. प्रशांत सूर्यराव सर. 21 मिनिटं संपन्न झालेत. भाईजान 4 ओव्हरसाठी फक्त 20 मिनिट आहेत. त्यामुळे आता एक खेळाडू तरियाळ वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 4च खेळाडू मैदानाच्या बाहेर सर्कलच्या बाहेर तुम्ही लावा. सर अधिकचा वेळ आता खर्च करू नका नुराभाई. ही नियमावली आहे कारण काल आपण अंधारामध्ये सामना खेळलाय परंतु फ्लड लाईट ऑन होते. आज ती मुभा नाही आहे कारण आपली डे स्पर्धा आहे नाईट नाही आहे. आडवा बॅट ने घेतला. इथे देखील फटका तुम्ही पाहताय. प्रॉपर बॅट मध्ये नव्हता. डीप मध्ये मोह पोहोचलेत. मॉलला तुम्ही फेक करतात. एक चिके सिंगल धाबी ते जोडली जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 63 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 67 धाबा माफी असावी. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला घेतलाय. ड्राईव्ह केलाय. बॉल डीप मध्ये झालाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉलला तुम्ही फेक करतात. दरम्यान एक सिंगल धाव इथे जोडली जाईल. 68 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं नाही जमलं. डीप मध्ये खेळाडू पोहोचतो. एजाज कडनं चूक झाली. दोन्ही खेळाडू आता बीट झाले जरूर परंतु धाबा किती मिळतील 2 धाबा. एजाज भरपूर बेगाने आले. मोह देखील पोहोचले होते. गरज होती का एजाजला असं मोह सांगतायत परंतु इथे बॉल लाडवण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही खेळाडू बीट जरूर झाले. 2 धाबा इथे देखील मिळतात. 2 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 70 धाबा. बिग हिट ऑन साइडला फेकून दिलाय. जीवनच्या बाटमधून हा 6 आलाय आणि करण भगवान धुळे यांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलंय ते जीवनसाठी परंतु भूषणच्या बाटमधून हा षटकार आलाय. षटकार आलाय. इथे देखील गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एजाज 2 धाबा एक पडायचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे जोडल्या जात आहेत परंतु पंचांनी या सॉफ्ट सिग्नल इथे मात्र बाद आहे परंतु चेक आता करण्यात येईल कारण पंचांनी घेतला रिव्ह्यू. पॉपिंग क्रीज मध्ये इथे मात्र बॅट ग्राउंडिंग झाली आहे का या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. थांबायचं 1 मिनिट बंटी चेक करतोय आम्ही. OUT फलंदाज बाद. नवीन खेळाडू बंटी केवणे मध्ये दाखल झाला. एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाते आणि सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. 78 धावा धावफलकावरती जोडले गेले आणि आता 79 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। या ठिकाणी मिझिया बदलापूर हा संघ मैदानावर बॅटिंग करेल। बनवायचे आहेत तब्बल 79 धावा। 79 टू विन विवर रचना सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतीये। कैलासवासी सुनील भगत 11 ढवळेपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुफान बॅटिंग केली। सुरुवात झाली आहे। मिझिया बदलापूर संघाला बनवायचे आहेत 79 धावा। पहिला चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता। निश्चितच बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडलाय जेव्हा चेंडू ड्रॉप झाला। एक सिंगलच्या मदतीने या ठिकाणी धावफलकाला सुरुवात करतायत। एका बाजूने नूरा आणि दुसऱ्या बाजूने तोहीद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये।
खरवई आणि कासगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. खरवई आणि कासगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. द्वितीय फेरीची मॅच मैदानाच्या आतमध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी खरवई आणि त्यांना फाईट करेल टीम कासगाव. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस केला जाईल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी बॅटिंग करत असताना मिजिया बदलापूरची जोडी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवे. चेंडूच्या खाली स्वतः सचिन केवने. सुंदर झेल. फलंदाज फेल. लागलेला पहिला हादरा मिजिया बदलापूरला. दत्ताजी भगत साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. आई गावदेवी खरवई सर्वांचा लाडका बिरजा हरण्या बैलाचे मालक दत्तात्रयजी भगत मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल केला जातोय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग. जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड. षटकार. मधनं येत आहे 6 धावा. षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकाला करतायत. 79चं मोठं टार्गेट सचिन केवने. लेफ्ट हँड वेगवान. जबरदस्त फटका. अतिशय दर्जेदार प्रहार. एजाज ऑन फायर. लागोपाठचा दुसरा धमाका. षटकार. पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू केलाय. बॅट्समन एजाज मैदानावरती आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेस केलेत आणि दोनही चेंडूंना आसमान दाखवत असताना सलगच्या 2 षटकारांच्या मदतीनं धावफलकावरती इथून रेलचल पाहायला मिळतीये. स्कोर कार्ड तब्बल 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 13 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. तब्बल 79 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. सचिन केवने अष्टपैलू खेळाडू आहे. निश्चितच संघाचा तारणहार. त्याच्यावरती चढवलेला हल्ला. 5 षटकांची मॅच. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. लेगस्टंपच्या बाहेरून पंच आम्हाला सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची अजून मदत येईल. धावफलकावरती वेग पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीनं तब्बल 14 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 79 धावा पार करायच्या असतील तर निश्चितच अशाच प्रकारच्या सुरुवातीची गरज होती. सुरुवात करून देण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लोवर 1. यावेळेस एजाजला असं वाटलं होतं कदाचित चेंडू जास्त फास्ट येतोय, मात्र गती परिवर्तन पाहायला मिळालं. षटक या ठिकाणी संपलंय पहिलं. एका षटकाची सांगता होतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 14 धावा 1 गडी बाद. एजाजच्या बॅटमधनं जे 2 षटकार आले त्याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. एजाजच्या 2 षटकारासाठी महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. 2 षटकार एजाजनं ठोकले. एल्गार केलाय. 79 धावांसाठी आम्ही सुद्धा तयार आहोत हे सांगायला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावफलकावरती एका षटकाच्या अंती आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा जमवल्या. गोलंदाजी करत असताना सचिन केवनेला आपण पाहिलं. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी गोलंदाजी मार्कवरनं तयार होतोय. प्रथमेश येतोय गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. प्रथमेश केवने
ढवळेपाडा संघासाठी हे दुसरं षटक. शॉर्टपी चेंडू पूल केलाय. नूरा, टिपिकल नूरा मैदानाच्या आतमध्ये आक्रमक प्रहार, जबरदस्त पूल, सक्सेसफुल षटकार. सचिव मान्यवरांच्या वतीनं नूराच्या सलगच्या 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. षटकार येतोय नूराच्या बॅटमधनं, या 6 धावा येत आहेत. धावफलकाला इथून उभारी प्राप्त होतीये. स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचलं ते 20 या धावसंख्येवरती. तुफान आक्रमक बॅटिंग मैदानावरती. 79 धावांचं लक्ष जरूर ठेवलंय, मात्र मैदानावरती हे लक्ष पार करण्याची ताकद आमच्या धमन्यांमध्ये आहे, सांगायला सुरुवात केली आहे. मैदानाच्या आतमध्ये मिझिया 11 बदलापूर 79चं टार्गेट या ठिकाणी पार करण्यासाठी तयार झालेत. पहिलाच बॉल प्रथमेश केवनेचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार आलाय. प्रथमेशचा हा चेंडू यावेळेस चांगला चेंडू, निश्चितच ऑफ स्टंपला टार्गेट करताना पाहायला मिळाला. हलक्या हातानं प्लेस केलं, एक सिंगल कंप्लीट करतायत. चांगलं कॉलिंग, एकमेकांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकलेलं पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकात आपण आहोत. प्रथमेश केवने गोलंदाजी करतोय. निश्चितच पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतर सिंगल. एजाज ऑन स्ट्राइक. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी आणि या संधीचं सोनं केलंय प्रथमेश केवने. फॉलो थ्रू मध्ये टिपला एक सुंदर झेल. फलंदाज बाद होतोय. माघारी परतत असताना एजाज. दोन धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावांची मदत येईल धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 23 धावा, 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक दुसरं चालू आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना प्रथमेश केवने. यावेळेस समोर खेळलेला फटका चांगला आहे. दूरवरनं फिल्डर जाण्याचा प्रयत्न करतील, मात्र कुणालाही हा चेंडू अडवता येणार नाही. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार आघात, षटकार. षटकार येतोय सेफच्या बॅटमधून आलेल्या या 6 धावा. या चेंडूवरती पुढे सरसावत जाऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहाल तर चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगला चेंडू येतोय. प्रथमेशच्या माध्यमातून टाकलेला हा निर्धाव. 2 षटकांची सांगता झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 29 धावा पाहायला मिळत आहेत. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 5 षटकांची मॅच आहे. पूर्वार्धामध्ये तब्बल 78 धावा जमवल्या. आपण टीम पाहताय मैदानाच्या आतमध्ये. कैलासवासी सुनील भगत 11, जानवान ढवळेपाडा या संघानं आणि 79 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय मिझिया बदलापूर या संघासमोर. प्रथमेशजी भगत निश्चितच या दोन्ही टीमसाठी मोलाचं सहकार्य आणि मोलाचं योगदान या दोन्ही संघांच्या पाठीशी ज्यांचं सातत्यानं राहिलंय, या दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते.
2 षटकं संपली, 29 धावा धावफलकावरती, तब्बल 79 धावा बनवायच्या आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. स्ट्राइक एंड वरती बदलापूरकरांचा निश्चितच हृदयाचा ठोका. स्ट्राइक एंड वरती नूरा आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर वर्षांचा अनुभव, भरपूर वर्ष बदलापूरच्या क्रिकेटची सेवा करणारा खेळाडू आहे. निश्चितच नावाला. यावेळेस पहा फटका खेचलाय त्या ठिकाणी. झेलची सुवर्ण संधी आणि निश्चितच कदाचित नजर लागली की काय, नूराबद्दल या ठिकाणी चर्चा होती पेवेलियन मध्ये आणि निश्चित माघारी पाठवलं जाईल. बिग विकेट, मोठा मासा गळाला. एक ड्रीम स्टार्ट दिला. बट बदलापूरचं क्रिकेट अगदी जर तुम्ही 15-20 वर्ष मागे गेलं ना, नूरा पापा ही तीच जोडी होती ज्यांच्या नावानं बदलापूरचं क्रिकेट ओळखलं जायचं. ज्या काळात मॅचलेस, त्रिशूल, राहुल 11 यांसारख्या मोठ्या टीमचा दबदबा होता ना, त्यावेळी नूरा आणि पापा या जोडीनं बदलापूरच्या क्रिकेटला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. आणि आजही नूराची बॅट फक्त इतकंच सांगते, एज इज जस्ट नंबर. आणि म्हटलं जातं ना मराठीमध्ये एक म्हण आहे, वाघ जरी म्हातारा झाला तो गवत खात नाही. एकदा जोरदार टाळ्या उद्या नूरासाठी. आज जी बॅटिंग मैदानावरती तो करताना दिसला ती क्वालिटी होती. मॅच भरपूर लांब आहे. ढवळेपाडा सध्या ड्रायव्हिंग सीटला. पुन्हा एकदा आपण जाऊयात सोमनाथ खाडे सरांकडे, ऐकूयात त्यांचा आवाज. थँक्यू ओमकार सर. या ठिकाणी नक्कीच आपण पाहताय तर नूराची जी गोल्डन विकेट होती ती महत्वाची विकेट मिळाली आहे. जे हनुमान ढवळेपाडा अर्थातच कैलासवासी सुनील भगत 11 ढवळेपाडा हा संघ मैदानावरती फ्रंटफूट वरती पाहायला मिळतोय. 78 धावा बनवल्या, 79चं मोठं टार्गेट या ठिकाणी ठेवलं. या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर सुरुवात दर्जेदार दिली. नूराचं कौतुक निश्चितच सातत्यानं आपण मैदानावरती आणि मैदानाबाहेर सुद्धा करत असतो. गेली 20-30 वर्षापर्यंत आपण पाहाल इतिहास तर निश्चितच बदलापूरच्या क्रिकेटला भरपूर योगदान नूराचं. यावेळेस पुढे सरसावत खेळलाय, फुलटो चेंडू आहे, फटका चांगलाय, फुलटोस बनवून खेळलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, गेम ऑन, षटकार. दोन्ही बाजूला आपण पाहताय, एका बाजूनं सैफ ज्युनियर तर एका बाजूनं सैफ सिनियर मैदानाच्या आतमध्ये. दोघांच्या बॅटमधनं एक षटकार. धावफलकावरती गती प्राप्त होतीये. गोलंदाज सचिन केवनेला, सचिन केवनेच्या विरोधात अशा पद्धतीच्या फटक्याची निश्चितच ही शॉट सिलेक्शन बरोबर होतं का हा प्रश्न साताराला विचारेल. सैफ दांडी गुल, फलंदाज बाद. पास झालाय. या ठिकाणी आपण पाहाल तर सैफला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानावरती वाहिद आलाय सैफ सिनियरला साथ देण्यासाठी. दोघांवरती असेल जिम्मेदारी. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करावी लागेल. सामना निश्चितच पुढे घेऊन जायचंय. धावसंख्या बनवायची आहे. 79चं मोठं टार्गेट पार करायचंय. सचिन केवनेचा हा चेंडू, यावेळेस जबरदस्त फटका, जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये वाहिद आलाय आणि सरळ विरकावून देतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आपण पाहू शकाल सचिन केवनेचा एक अप्रतिम दर्जाचा चेंडू होता. निश्चितच आपण या फटक्याचं वर्णन करू शकतो. मनगटी ताकदीचा वापर करत असताना फ्लिक केलं. एका प्रकारे आपण पाहिलं तर
शॉटआर्म पुल करत असताना पाहायला मिळाला. मनगटी ताकदीचा वापर करून चेंडूला सीमारेषा दाखवली. षटकार येतोय. 6 धाबांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 41 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 41 धावा. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपण पाहताय. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम मिझिया 11 बदलापूर. 3 षटकांच्या अंती एक चांगली धावसंख्या जरूर धावफलकावरती पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिलं तर 41 धावा जमवल्या आणि अजूनही इथून विचार केला तर 12 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष्य पार करायचंय. मिझिया 11 बदलापूर या संघाला विजय मिळवायचा असेल तर 12 चेंडू 38 धावा. नक्कीच आपण पाहताय संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळची वेळ म्हटलं तर आपल्या सर्वांना चहाची आठवण नक्कीच येते. आणि मैदानावरती आपले एक मित्र आहे, निश्चितच चहा घेऊन किटली घेऊन मैदानाच्या चारही बाजूला चहा विकत फिरतोय. आपला मित्र मेहनत करतोय, निश्चितच अपंग आहे पात्र मेहनत करून कमावणार या हिशोबानं तो या ठिकाणी मैदानावरती चहा देतोय. कुणाला चहाची व्यवस्था पाहिजे असेल, चहा हवा असेल तर नक्कीच भावाकडनं चहा घ्या आणि त्याला निश्चितच सहकार्य करा. थोड्याच वेळापूर्वी आपल्याला त्यांच्याकडनं एक सुंदर क्वालिटीचा गोड चहा प्यायला मिळाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच चहा ही फार गरजेची गोष्ट आहे आणि तो आपल्याला पुरवला. आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. निश्चितच 3 षटकं संपली आहेत. धावफलकावरती छोटासा एक ब्रेक झाला आणि त्यानंतर आपण पाहताय स्ट्रॅटेजीमध्ये काय बदल केलाय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी संपन्न होतोय. 12 चेंडू 38 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. मैदानावरती 12 चेंडू 38 धावा पार करण्यासाठी सैफ खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी वाहिद मैदानावरती. 5व्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अपील करतायत मात्र पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. निश्चितच एक चांगल्या दर्जाचा चेंडू येतोय. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. पहिला चेंडू डॉट. हा सुद्धा एक चांगला चेंडू. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटच्या मागे निश्चितच एक चांगली कामगिरी सुनील केवनेच्या माध्यमातून. चेंडू कलेक्ट केला आणि यष्टी चित करत असताना अजून एक हादरा मिझिया बदलापूरला. दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सचिन केवनेची 2 षटकं आपण पाहिली. त्यानं सुद्धा सुंदर गोलंदाजी केली. त्याच्यावरती काउंटर अटॅक सुद्धा पाहायला मिळाला. मात्र हे जे षटक चालू झालं 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना अक्षय केवने अक्षय बैकर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका निश्चितच या षटकाचा आपण विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय. या मॅच पासून मिझिया बदलापूर या टीमला दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चांगली गोलंदाजी. अक्षय बैकर लेफ्टी गोलंदाज आहे. 5-7 पावलांचा रणप आणि त्यानंतर आपण पाहाल तर एक धारदार गोलंदाजी पाहायला मिळतीये. आणि एस्टनच्या मागणं सुनील केवने अगदी एस्टनना खेटून फलंदाजाला कुठल्याही प्रकारे स्टेप आउट होऊन खेळण्याची संधी देत नाहीये. जागेवरच खेळवून ठेवलं जातंय. बेड्या ठोकत असताना जबरदस्त कामगिरी मैदानावरती पार पाडतायत. विजयाच्या दिशेनं आगेकूच करत असताना मेन इन येलो मैदानावरती भंडाऱ्याची उधळण करत असताना अक्षय बैकरला आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस फटका चांगला खेळलाय. अंतर कापलंय का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळेल. फटका ला जवाब आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. दमदार आघात. षटकार.
मधनं आलेला हा षटकार 6 धावा आल्यात. या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच बॅटवरती लागल्यानंतर चेंडूला कलेक्ट करतायत. एक सिंगल धाव पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग. ढवळेपाडा संघ यासाठी ओळखला जातो. मित्रांनो, तुम्ही निश्चितच ज्या ज्या वेळेला त्यांना मैदानावरती खेळताना पाहाल, एक दर्जेदार क्वालिटीचं क्रिकेट सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि त्यांना साथ देणारी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकं संपली आहेत. धावफलकावरती आहेत त्या 49 धावा. 49 ऑन द बोर्ड. बनवायच्या आहेत तब्बल 79. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 30 धावांचं लक्ष इथून पार कर. चला, टीम मीटिंग मित्रांनो करू नका. आता वेळ आपल्याकडे फार कमी आहे. संध्याकाळचं सत्र हळूहळू वळतंय आणि या संध्याकाळच्या सत्रामधून आपण सत्रामध्ये आपल्याला अजून भरपूर मॅच कव्हर करायच्या आहेत, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपण पहिल्या फेरीची मॅच खेळतोय. पहिल्या फेरीची शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूनं ढवळेपाडा, दुसऱ्या बाजूनं निश्चितच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघ मिझिया 11 बदलापूर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज विजयासाठी. मिझिया बदलापूर. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार यावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. आक्रमक भूमिका पार पाडावी लागेल. वाहिद जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय त्याला प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करावा लागेल. 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात. गोलंदाज भूषण शेवटच्या षटकाची जिम्मेदारी घेऊन चला स्पीडअप करा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. भूषण गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती वाहिदला आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रशांत सूर्यराव सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना शेवटचे 6 बॉल शिल्लक. 1 धाव कमी झाली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर 29 धावा अजून बनवायच्या आहेत. 6 चेंडू 29 धावा. वेगवान गोलंदाज भूषण. आडव्या बॅटनं खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट. फटका चांगला आहे. तितकीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सचिन केवने पकडलं, फेकला आणि रॉकेट थ्रो. आणि या दरम्यान आपण पाहाल अजून एक फलंदाज माघारी. धावबाद. होती. पहिला व्हाईट बॉल. त्यानंतर या चेंडूवरती दुहेरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज रनआउट झालाय. वाईद चांगला खेळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेनं खेळलाय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एकच धाव. वाईदनं भरपूर चांगला खेळ मैदानावरती साकारला. निश्चितच एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्यानं दाखवलंय. कमिटमेंट दाखवली, मेहनत दाखवली आहे. मात्र निश्चितच कदाचित लक्ष थोडंसं जास्त मोठं झालं. मधल्या काही चेंडूंवरती थोडेसे बॅकफुटला आले आणि निश्चित या चेंडूवरती या मॅच मध्ये आपण पाहाल तर पकड मजबूत करत असताना ढवळेपाडा हा संघ मैदानावर खेळतोय. कैलासवासी सुनील भगत 11 जानवन ढवळेपाडा हा संघ विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताय. शेवटच्या चला स्पीडअप करा मित्रांनो. वेळेची काळजी घ्या. शेवटच्या षटकात आपण आहोत. विजयाच्या जवळ जात आहेत. निश्चितच चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. हा चेंडू फुलटोच. निश्चितच सीमारेषेच्या दिशेने खेळलाय. एक सिंगल धाव. शेवटच्या षटकातील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाच्या जवळ अगदी नजदीक जाऊन पोहोचलेत कैलासवासी सुनील भगत 11 जयरमान ढवळेपाडा हा संघ. सुनील केवने, सचिन केवने जबरदस्त बॅटिंग पूर्वार्धात पाहायला मिळाली.
78 धावा जमवल्या, 79 धावांचं मोठं लक्ष ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा सुद्धा सुंदर चेंडू, कुठल्याही प्रकारे फटका खेळू दिला जात नाहीये. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक भूषणच्या माध्यमातून विजयाची चाहूल देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू नक्कीच बाईचा इशारा येतोय. 4 धावा. विजयी होत आहेत या ठिकाणी टीम कैलासवाची सुनील भगत 11, जय हनुमान ढवळेपाडा पुढील फेरीमध्ये दाखल होत आहेत. मिजिया बदलापूर संघाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. निश्चितच मिजिया बदलापूर संघाच्या वतीनं सुद्धा नुराबाईची सुद्धा बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. निश्चितच एक चांगलं योगदान एजाजनं दिलं. सैफची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, मात्र थोडेसे कमी पडतायत. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट टीम कैलासवाची सुनील भगत 11, जय हनुमान ढवळेपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू सचिन केवने 23 धावा बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेटनी मिळवल्या. मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दिस मोमेंट, सचिन केवने मॅन ऑफ द मॅच. मान्यवर सुनीलजी कामरी साहेब